सेम त्याच लेवलला येऊन तुम्ही इथे पाहू शकता की त्याने ब्रेकआउट दिलाय. मग आता हा ब्रेकआउट खरंच सक्सेसफुल ठरतोय की नाही ते आपल्याला पाहायचं. तर तुम्ही पाहू शकता की ही ऑल टाइम हायची लेवल आहे. आणि जर तुम्ही विकली टाइम फ्रेम मध्ये आलात ना, तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधीही ही गोष्ट कोणच तुम्हाला सांगणार नाही. जेव्हा पण असं ट्रेंडिंग मार्केट असेल ना, आणि त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की जेव्हा पण अशी एखादी रेड कॅन्डल बनते ट्रेंडिंग मार्केटमध्ये, तर ते आपल्यासाठी एकदम चांगलं काम करते. तुम्ही इथे पाहू शकता की मी हिला मार्क करून ठेवतोय आणि हे आपल्यासाठी एक सपोर्ट म्हणून काम करेल. त्याचप्रमाणे हा आपला विकली सपोर्ट झाला. त्याचप्रमाणे अजून आपण डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. आणि डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही इथे पाहू शकता की मला इथे एक सपोर्ट दिसतोय. तर मी हा एक झोन मार्क करून ठेवतो की हा एक आपल्यासाठी चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आता तुम्ही इथे पाहू शकता की स्टॉक काय करतोय की एक कन्सोलिडेशन करतोय आणि त्याच्यानंतर ब्रेक करून वापस वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे पण सेम तीच थिअरी त्याने क्रिएट केली आहे. इथे एक चांगला बेस क्रिएट केलाय आणि त्याच्यानंतर आता स्टॉक पळण्यासाठी रेडी आहे. आता तुम्हाला फक्त एक वॉच करायचं आहे की आता इथे आपल्यासाठी हा एक डेली सपोर्ट आहे आणि हा एक विकली सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता की कोणते कन्फर्मेशन आहेत. जर ह्या झोनचा जर खाली ब्रेक डाऊन केला मार्केटने, तर पहिला सपोर्ट आपल्याला ऑल टाइम हायचा असेल. तो 921च्या लेवलचा आहे. आणि हा इथेही मार्केटने काय सपोर्ट वगैरे दाखवला नाही आणि तो डायरेक्ट ह्या लेवलवरती आला, 900च्या लेवलवरती आला. तर 900च्या लेवलवरती आपल्याला काय आहे की डेली सपोर्ट आहे. आणि इथेही मार्केटने एक मोठी रेड कॅन्डल वगैरे बनवली आणि इथे आपल्याला एंट्रीचा चान्स नाही दिला. तर आपल्याला एंट्री कुठे भेटेल, तर मेन म्हणजे आपल्याला हा जो झोन आहे ना, हा विकली झोन हे आपण मार्क केलाय. तर इथे मार्केट नक्कीच रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर इथे ही मार्केट आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो. अगदी आपल्या रिस्कनुसार जो रिस्क असेल त्याच्यानुसार ह्या जर झोनमध्ये मार्केटने टॅप केला तर इथून वरती जाण्याचे चान्सेस आहेत. तर इथे आपण जी आपली रिस्कनुसार बनते त्यानुसार आपण इथे एंट्री करून ह्यामध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की जर ही अपसाईडला ब्रेक झालं तर इथूनही आपण छोटासा जो स्टॉप लॉस वगैरे असेल त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये काम करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की ह्या इम्पॉर्टन्स लेवल असतील त्या तुम्ही मार्क करून ठेवा आणि त्याच्यावरती नक्कीच काम करायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.